बारामतीच्या विमान अपघातामध्ये ज्या काही 5 व्यक्तींचा मृत्यू झाला तर त्या विमानामध्ये दादा नव्हतेच अशा प्रकारची धक्का देणारी माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे विमान अपघाताचा दाबून टाकलेलं सत्य आता उघडकीस येऊ लागले। हे 28 जानेवारीला बारामतीत अचानक एका विमान अपघातात दादांचं निधन झालं। ही बातमी ऐकून सगळ्या महाराष्ट्राला पहिला धक्का बसलाच होता। पण आज सकाळी आता अचानक त्या ठिकाणी प्रकरणाच्या बाबतीत एक अशी वेगळी कॉल रेकॉर्डिंग त्या ठिकाणी समोर आले, ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात धक्का बसलाय। अजित दादा जिवंत असल्याचा दावा या ठिकाणी केला जातोय। माणसामध्ये चर्चा सुरू झालीत की अपघात होण्याच्या मागे 10 मिनिटांआधी दादाने एका व्यक्तीला कॉल केला होता। त्या व्यक्ती माध्यमासमोर येऊन ती कॉल रेकॉर्डिंग सकट दाखवली आणि ऐकवली सुद्धा। आणि त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये दादा काय बोलले हे सगळं आता या ठिकाणी समोर आलेलं आहे। कालपर्यंत या प्रकरणात वेगवेगळे दावे या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात येत होत्या, पण एका रेकॉर्डिंगने या प्रकरणाचं सगळं चित्रच या ठिकाणी पलटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण या रेकॉर्डिंगमुळे अशी शक्यता या ठिकाणी समोर आली की अजित दादा अजून पण जिवंत आहेत, त्यांना लपवण्यात आल्याच्या चर्चा देखील या ठिकाणी सोशल मीडियावर आणि लोकांमध्ये अजून पण रंगू लागलेत। मग आता खरंच या ठिकाणी दादा जिवंत आहेत का? कारण अनेक जण या ठिकाणी तशा प्रकारे बोलू देखील लागलेत। हे काय विमान आहे ते आता ते बारामतीच्या अपघातामध्ये जे काही दाखवण्यात आलं होतं त्यामध्ये दादाच नव्हते अशा प्रकारचा खळबळजनक दावा या ठिकाणी समोर आलेला आहे। आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संशयाचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे। म्हणजे ज्या विमानतळावरून मुंबई येथे अजितदादा विमानात बसले होते त्या विमानतळावर सीसीटीव्ही आता या ठिकाणी समोर आलेच नाहीत। त्यामुळे असं काही दाखवण्यात आले की नेहमी आज पुरावा तो समोरच आलेला नाही, त्यामुळे आता सगळीकडे अजितदादा परत येणार अशा प्रकारच्या चर्चा देखील वेगाने सुरू झालेल्या आहेत। आता बारामतीमध्ये लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा देखील सुरू झाली आहे, दादा परत येणार, परत एकदा पत्रकार परिषद घेणार अशा प्रकारच्या चर्चा देखील रंगू लागल्या आहेत। त्याचं कारण सुद्धा एका कॉलमुळे सगळं सत्य आता या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर अशा प्रकारची चर्चा देखील सुरू आहे। त्यामुळे आता संपूर्ण संशयाचं वातावरण लोकांमध्ये निर्माण झालंय। त्यातच एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग या ठिकाणी व्हायरल झाले। इतक्या दिवसानंतर कॉल रेकॉर्डिंग उघड झाल्यामुळे दादा खरंच आहेत का, दादा परत येणार का असा दावा या ठिकाणी केला जातोय। याला कारण ठरले ते म्हणजे अत्यंत धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग। 5 असे भक्कम पुरावे या ठिकाणी आता समोर आलेत, ज्यामुळे संशय या ठिकाणी आता खरं ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली। गावातील काही लोकांचे आता जबाब देखील समोर आलेत, ज्यामध्ये विमान खाली पडत असतानाच एक विचित्र प्रकार घडला होता। तो आजवर या ठिकाणी कुठल्याही टीव्हीवर कुठल्याही बातमीवर या ठिकाणी समोर आलेला नव्हता। अपघात होऊन तब्बल 9 दिवस आता उलटलेत, पण अचानक फोन कॉल रेकॉर्डिंग येत लोकांचा प्रभाव यामुळे आता सत्य उजेडात या ठिकाणी येऊ लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता कालपर्यंत सांगितलं जात होतं की विमानात 5 जण व्यक्ती होत्या, आता 5 जणांचे मृत्यूदेह सापडले। दादांचा मृत्यूदेह त्यांच्या हातातील घड्याळावरून ओळखण्यात आला होता। खरं तर संशयाची पाल इथे चुकचुकली होती, कारण नंतर समजलं यात 6 व्यक्ती होत्या पण मृत्यूदेह 5 सापडले। मग तो व्यक्ती जो 6वा होता तर तो कोण होता? तो व्यक्ती दादा तर नव्हते ना असं या ठिकाणी संशय निर्माण होतोय। दादा होते की पायलट होता? आता दादा असणं असेल, कारण पायलट देखील शेवटच्या क्षणी आता या ठिकाणी मेड कॉल असा आवाज देखील तो देत होता, त्यामुळे त्याला टाळण्यात आलं होतं। आता पायलटच्या पत्नीने पोस्ट सुद्धा केली होती की माझी पती आहेत, ते पती आता जिवंत देखील आहेत। कालपर्यंत अशा चर्चा देखील रंगल्या होत्या। आता आज सकाळी अचानक दादांच्या एका कॉल रेकॉर्डिंगमुळे या ठिकाणी कॉल रेकॉर्डिंग देखील एक समोर आली, जी अपघात होण्यापूर्वीच या ठिकाणी आलेली होती। आता दादांनी विमानातून बारामतीतल्या एका व्यक्तीला कॉल केला होता, त्यामुळे बारामतीत अगदी त्या ठिकाणी पारावर नंतर महाराष्ट्रात आता चहाच्या टपऱ्यावर एकच चर्चा सुरू झाली, दादा जिवंत आहेत आणि लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत। मग आता काय तथ्य आहे? नवीन 5 पुरावे आज समोर आलेत। त्या शेवटच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये दादा काय बोललेत, ज्यामुळे आता दादा परत येणार असा दावा या ठिकाणी केला जातोय। खरं तर यात तथ्य आहे का? या कॉल रेकॉर्डिंगमध्ये नवीन काय सापडले? दादाच्या विमान अपघाताचं दाबून टाकलेलं सत्य आता या ठिकाणी उघड येऊ लागले। अशी धक्का देणारी माहिती या ठिकाणी काळजाला भगदाड पडणारी बातमी या ठिकाणी समोर आली, ज्यामुळे आता महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय। आता अजितदादा जिवंत आहेत की दादा परत येणार की काय अशी कॉल रेकॉर्डिंग या ठिकाणी समोर आली आहे, ज्यामुळे आता अपघात होण्याच्या अवघ्या 10 मिनिटं आधी दादाने एका व्यक्तीला फोनवर सुद्धा सांगितलं होतं। त्या व्यक्तीने माध्यमांवर जी काही कॉल रेकॉर्डिंग आहे ती आता सर्व माध्यमांवर सुद्धा ऐकवली। आता सगळ्यात महत्त्वाचं सोशल मीडियावर चर्चा देखील या ठिकाणी सुरू झाली। दावा केला जातोय की दादा जिवंत आहेत, मग आता परत येणार की अपघाताच्या शेवटच्या ज्या काही 10 मिनिटं आहेत आधी 10 मिनिटं कोणाशी बोलले होते,
काय बोलले होते, त्या ठिकाणी विमानामध्ये परिस्थिती काय होती, त्यांनी नेमका संदेश काय दिला होता, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. आपण कोणत्याही अफवावर, आता समोर आलेल्या पुराव्यावर आणि लोकांच्या दाव्यावर, त्या धक्कादायक आता कॉल रेकॉर्डिंग आणि ऑडिओ क्लिपवर म्हणजेच रेकॉर्डिंगवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार. नेमकं आता यामागचं सत्य काय आहे बघा. आता दादा परत येणार, तर बघा चला तर जाणून घेऊया या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. आता दादा परत येणार, दादा जिवंत आहेत, संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांमध्ये ही चर्चा सुरू झाली आहे. मग ही चर्चा खरंच आहे का? त्या ठिकाणी आता दादा नेमकं परत येणार का? कशा पद्धतीने येणार आहेत? खरं तर याची सुरुवात काय झाली आहे? आता ही शंका येण्यामध्ये, चर्चा सुरू होण्यामागे खरं तर याची सुरुवात झाली. त्या दिवशी सकाळी जो 28 जानेवारीचा दिवस, सकाळी वातावरण सगळं निवांत होतं, पण अचानक एक बातमी आली, बारामतीच्या दिशेने जाणारं विमान कोसळलंय. सुरुवातीला वाटलं की काही तांत्रिक बिघाड असेल. घटनास्थळी पोहोचल्यानंतर काही प्रत्यक्षदर्शीने जो दावा केला, तिथून शंकेची पहिली पाल चुकचुकली. विमान हवेतच 5 वेळा या ठिकाणी उलटे फुलटे फिरले होते. त्या ठिकाणी भरपूर वेळ देखील गेला होता असं देखील लोक सांगतायत. जर हवामान शुद्ध होते तर विमान हवेतच का डगमगले? पहिल्या दिवशी प्रशासनानं सांगितले की 5 जण विमानामध्ये होते, पण विमानाच्या कागदपत्र मात्र काही वेगळेच दडले होते. 29 जानेवारीला दादावर अंत्यसंस्कार झाले, पण इथेच लोकांच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलं होतं. अंत्यविधी दरम्यान मृत्यूदेह पूर्णपणे कपड्याने झाकलेला होता. आता चेहरा किंवा शरीराचा कोणताही भाग त्यावेळी त्यांना दिसत नव्हता. प्रशासनाकडून देखील सांगण्यात आलं होतं की दादांची ओळख त्यांच्या हातातील एका विशिष्ट घड्याळावरून या ठिकाणी झालेली होती. पण विचार करा, ज्या आगीत विमानाचं पोलाद म्हणजे जे काही पार्ट आहेत ते पार्ट वितळले होते, जिथं घड्याळ कसं सुरक्षित राहील असा साधा प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये देखील पडलेला आहे. आता सगळ्यात राजकीय वर्तुळात देखील दबक्या आवाजात देखील चर्चेला उधाण येऊ लागले. तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणांच्या हाती ब्लॅक बॉक्स देखील लागला. आता सामान्यात पाहायला गेलं तर विमान कोसळण्यापूर्वी ज्या ठिकाणी जो विमानचा ड्रायव्हर असतो तो त्या ठिकाणी मेड कॉल आणीबाणीचा संदेश देत असतो, पण या ब्लॅक बॉक्समध्ये वैमानिकाने मेड ऐवजी ओ शेड असं उद्गार काढल्याचं आता या ठिकाणी समोर आलं आहे. आता तांत्रिक या ठिकाणी नव्हता, तांत्रिक बिघाड नव्हता, पण काहीतरी वेगळं घडलं असल्याचं या ठिकाणी समोर आले, जे आता वैमानिकाच्या कल्पनेच्या बाहेरच होतं. यामुळे आता दिल्लीतून एका विमान कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी देखील या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांनी जे सांगितलं ऐकून सर्वांनाच आता घाम फुटलाय. या अटकेनं प्रकरणाचा जो काही स्पीड आहे तो स्पीड आता पूर्णपणे आता अतिशय स्पीड पडलेला आहे आणि आता पूर्णपणे आता त्या जो काही विमानाचा मालक आहे त्या विमानाच्या मालकाला अटक केल्याने पूर्णपणे त्यांच्याकडे एक पुरावा देखील सापडलेला आहे. आता चौथ्या दिवशी सगळ्यात मोठा बॉम्ब फुटणार होता तो म्हणजे विमानाचा पॅसेंजर. मॉनिफेस्टनुसार विमानात एकूण 6 जण चढले होते. मग आता 6 जण चढले होते, मग प्रश्न असा आहे की 5च मृत्यूदेह त्या ठिकाणी का सापडले? 6वा व्यक्ती कोण होता? दादा तर नव्हते ना? तो विमानात हवेत गायब कसा काय झाला? ते विमानात त्या ठिकाणी गायब कसे काय झाले? तो विमानात चढलाच नव्हता, तर चढला जर असेल तर त्या ठिकाणी व्यक्ती कुठे गायब झाला असं सोशल मीडियावर चर्चा देखील या ठिकाणी सुरू झाली आहे. आता व्यक्ती गायब झाला तोच तर दादा असतील का नसतील? त्या ठिकाणी 6व्या व्यक्तीने काहीतरी मोठा खेळ केलाय की काय? याच दिवशी या ठिकाणी समोर आलाय एक महत्त्वाचा रिपोर्ट. हे बघा, ऐनवेळी एक अनुभवी वैमानिक बदलून आता या ठिकाणी काय झालं, ज्यावेळी विमान या ठिकाणी आता उड्डाण करत होतं त्याचबरोबर आदल्या रात्री काय झालं बघा, वैमानिक बदलून एका वैमानिकाला प्राचारण करण्यात आलं होतं, ज्याचा इतिहास पाहायला गेला तर अतिशय वादातील होता. 5व्या दिवशी या ठिकाणी प्रकरणाला पाहते तर भावनिक कायदेशीर वळण देखील मिळालं होतं. वैमानिकाचा मृत्यू झाल्यास देखील या ठिकाणी सांगितलं जात होतं. आता त्याच्या पत्नीचे एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे. त्यामुळे आता दादा जिवंत आहे की काय असा मोठा या ठिकाणी दावा देखील केला जातोय. ज्या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर पायलट जो होता तो त्याचा मृत्यू झालेला होता. आता त्याच्या पत्नीने देखील सोशल मीडियावर असं देखील व्हायरल केलं जे थेट दावा केला होता की टीव्हीवर जो फोटो देखील दाखवला होता तर ते माझ्या पतीचाच नाही, असे माझे पती अजून पण जिवंत आहेत. या दाव्याने प्रशासनाची अचानक झोप उडालेली आहे. तपास यंत्रणा देखील कामाला लागलेत. आता वैमानिक तो होता तर वैमानिक तो नव्हता, तर विमानात नेमकं कोण चालणार, कोण होतं आणि मृतांच्या ओळखीबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. आता महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी विविध लोकांच्या माध्यमातून चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. तर आता जे विमान चालणारा जो व्यक्ती होता त्या विमान चालकाची पत्नी आहे. पत्नी स्वतः सांगते की माझा पती जिवंत आहे. मग पती जिवंत असेल तर तो मृत झालेला व्यक्ती नेमका कोण, अशी माहिती देखील या ठिकाणी आता सगळ्या लोकांना महाराष्ट्राला प्रश्न पडलाय. आता नेमकं काय करणार? ज्यावेळी दादांचे निधन झालं होतं, ज्यावेळी आता त्या ठिकाणी अंत्यसंस्कार चालू होते त्यावेळी दादांचा चेहरा सुद्धा दाखवण्यात आलेला नव्हता असं देखील काही लोक म्हणाले होते. मग आता 6व्या दिवशी दादांचा अत्यंत निकटवर्ती अमोल मिटकरी यांनी सुद्धा सोशल मीडियावर येऊन काही प्रश्न
महत्त्वाचे प्रश्न आहेत ते उपस्थित केले होते. त्यांनी विचारले की 6 लोक या ठिकाणी विमानामध्ये चढले, तर मग 5च मृतदेह कुठे आहेत? त्या ठिकाणी 5च मृतदेह आढळले. मग एक कुठे गेला? या ठिकाणी सगळ्यात विमान कोसळले. त्या गावातील लोकांनी सांगितले की विमान खाली येताना एक पॅराशूट सारखी वस्तू हवेत तरंगताना पाहिली. इथे तर मोठा या ठिकाणी महत्त्वाचा संशय उभा राहिला आहे. ही माहिती आजवर एका ठिकाणी दडवण्यात आलेली आहे. जर कोणी विमानातून अचानक उडी मारली असेल तर त्या व्यक्तीचं नक्कीच सुरक्षित असणार तो व्यक्ती. आणि इकडे बारामतीत आणि संपूर्ण महाराष्ट्रात दादा परत येणार की काय अशा या ठिकाणी व्हिडिओचा महापूर आलेला आहे. जण असं काय याच आता चर्चा सुरू झाल्यात. आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर आता बघा सगळ्यात महत्त्वाचा दिवस या ठिकाणी असणार आहे. आज सकाळी अशा प्रकारचा व्हिडिओ देखील या ठिकाणी व्हायरल झालेला आहे. कॉल रेकॉर्डिंग देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे, ज्याने या ठिकाणी प्रकरणाचा शिक्कामोर्तब केल्यासारखी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि संशयाचं मोठं वातावरण देखील निर्माण झालं आहे. मग हा फोन दादाने कॉल या ठिकाणी अपघात होण्याबरोबरचा शेवटचा कॉल केला होता. तर ज्या व्यक्तीला हा फोन केला होता त्यांनी स्वतः या ठिकाणी पत्रकारांना बोलताना क्लिप दादाची वाजवून दाखवली आणि या क्लिपमध्ये दादाचे शब्द काहीतरी मोठे संकेत देत होते. ते घाबरले नव्हते, काहीतरी सूचना या ठिकाणी देत होते. काळजी करू नका, मी मार्ग काढतोय, असं काहीतरी या ठिकाणी शब्द वेगळे होते. आणि त्या कॉल रेकॉर्डमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं देखील त्या दादाने बोललं होतं की एकीकडे चर्चा देखील सुरू आहे की चर्चा सुरू असताना दुसरीकडे तपास यंत्रणा देखील वेगळी माहिती दिली आहे. त्याच्यामध्ये 6 जणांचा आकडा हा केवळ तांत्रिक गोंधळ आणि काहीतरी ताळमेळ चुकलेला आहे असं देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दादांची ओळख घड्याळामुळे नाही तर त्यांनी अंगामध्ये घातलेल्या कुर्त्यामुळे आणि पहिल्यांदा या ठिकाणी सांगितलं जात होतं आणि पहिल्यांदा खोटं बोललं. आता सत्य माहिती या ठिकाणी उघडीस येऊ लागली आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण पाहिलं गेलं तर क्रू मेंबरने देखील गणना 2दा विमानदार लोकांची केली होती आणि पोलिसांनी देखील सूत्रानुसार घड्याळा व्यतिरिक्त दादाच्या अंगावरील जो काही कपड्याचा विशेष डिझाईनवरून आणि दादाची ओळख पटली होती असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं. तसेच त्यानंतर DNA चाचणी सुद्धा या ठिकाणी करण्यात आली होती. राजकारणात सध्या सुमित्रा वहिनींनी देखील या ठिकाणी जबाबदारी उपमुख्यमंत्री पदाची स्वीकारली आहे आणि त्या दादांच्या वेगाने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काम करू लागलेत. पण अमोल मिटकरी आणि इतर नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित अजून देखील आहेत आणि ते प्रश्न अजून देखील हवेत तरंगत आहेत. या प्रश्नाची उत्तर सध्या कोणी सुद्धा द्यायला तयार नाहीत. त्यामुळे आता लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी भीतीचं वातावरण तयार झालं आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाचा दावा देखील केला जातो, विमानचं या ठिकाणी लोखंडाचं असणार आणि सर्व काही वितळून गेलं आणि सगळ्या बॉड्या पडल्या. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सोने वितळलं. मग घड्याळ कसं काय उरलं? हे घड्याळ दुसरं कोणाचं असू शकतं का? हा एक प्रश्न हजारो या ठिकाणी लोकांना अफवांना या ठिकाणी जन्म देऊ लागला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं गेलं तर शिवाजी द बॉस या चित्रपटासारखी एंट्री म्हणतात, तर याला काही लोकांच्या भावनेचा उद्रेक म्हणतायत. तर आत्तापर्यंत सगळ्यात आलेल्या सर्व दिवसाच्या घटनाक्रमांचा एक विशेष स्पष्ट या ठिकाणी आता देण्यात आलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा हा अपघात जितका दिसतोय तितका अजिबात साधा नाही. 6 प्रवासी वैमानिकचा सांगतायत. मग विमानामध्ये 6 प्रवासी होते, तर मग दुसरा एक महत्त्वाचा व्यक्ती कुठे गेला? आणि वैमानिकची जी काही पत्नी देखील दावा करते की मिटकरचे प्रश्न देखील असतील ते देखील महत्त्वाचं सांगते, ती कॉल रेकॉर्डिंग असेल. आता सर्व आतल्या गोष्टीने आता दादा जिवंत आहेत या चर्चेला खतपाणी या ठिकाणी लोकांनी घालणं सुरू केलं आहे. मात्र अधिकृतपणे दादावर अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि सरकारने या प्रकरणाचा तपास अतिशय वेगाने सुरू केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांना इथं थोडंसं थांबा. आतापर्यंत आपण प्रकरणातले एकामागून एक सत्य दावे, धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग, क्लिपमधून सविस्तर माहिती आपण सांगली आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्टपणे आता सांगणं अतिशय गरजेचं आहे. सर्व माहिती सोशल मीडियावरती उपलब्ध असणारे दावे, लोकांची चर्चा आलेल्या काही पुराव्यानुसार आधारित आहे. फक्त एक शक्यता आहे, अधिकृतपणे दादावर अंत्यसंस्कार झाले आहेत आणि तपास यंत्रणा त्याची देखील तपास करत आहे. पण लोकांच्या मनामध्ये देखील अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यामुळे 6वा प्रवासी नेमका कोण आहे आणि वैमानिकीच्या पत्नीने जो दावा केला आहे तर तो नेमका काय आहे आणि त्या घड्याळाचं रहस्य नेमकं काय आहे? मला तुम्हाला देखील विचारायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला तुमच्या लोकांची चर्चा काय सुरू आहे? जी काय माहिती सांगली तर वेगवेगळ्या दाव्यानुसार लोकांच्या मनामध्ये देखील वेगळे प्रश्न तयार झाले आहेत आणि लोकांच्या मध्ये देखील दादाविषयी संशय निर्माण झालेला आहे. आणि अमोल मिटकरी यांनी देखील संशय आहे, ज्यावर त्यांनी देखील महत्त्वाचे पत्रकार परिषद दिले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.